कोजागिरी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि आता माझा किचन आहे ना बऱ्यापैकी आवरत आलेला आहे. आणि जे मोठे डबे होते ना वाळवणाचे वगैरे ते सर्व वाळवणाने बाहेर टाकलं आहे. आणि सर्व डबे व्यवस्थित असे घसून उन्हात ठेवले, कारण ऊन पण आज छान असं कडक होतं. तर सगळे भांडे माझे घसून वगैरे लावले आणि छान आहे ना जे पापड्या वगैरे त्याही उन्हामध्ये टाकल्या. त्यानंतर मग इथं मस्त आपल्या गुलाबाला छान असे फुलं आलेली आहे. आणि यानंतर आहे ना सर्व डबे वाळले होते, सर्व जे सामान वगैरे भरून सर्व डबे ना व्यवस्थित असे लावले. तर आता संध्याकाळ झालेली होती ना, आज मला पावभाजी बनवायची होती, कारण पूर्ण स्वयंपाक करायचा कंटाळा आला. तर पावभाजी लवकर होते, तर म्हणून मग इथं मी पावभाजी पण तयार करून घेतली. तर चला आता जेवण वगैरे करतो. आणि त्यानंतर मग कोजागिरी पौर्णिमा असल्यामुळे ना दूध पण आटवायचं आहे. पण जेवण वगैरे केलं त्यानंतर पातेलं होतं त्याला आहे ना थोडीशी माती वगैरे लावून घेतली, म्हणजे चुलीवर ठेवल्यावर काळं होणार नाही. आणि चुलीवर आहे ना दूध आटवण्यासाठी चुलीवर आता ठेवले. आणि मस्त चंद्रप्रकाश पण खूप छान दिसतोय, चंद्रही. तर इथं ना दूध आटून झालं आणि त्यात चंद्र पण दिसतोय. तर चला आता दूध आहे ना सर्वांना आहे ना म्हणजे देवाला वगैरे नैवेद्य दाखवून आणि मग सर्वांना दूध प्यायला देते.